मुलांनो, आज आपण इयत्ता पाचवीमधील पाठ 10 बैलपोळा ही कविता बघणार आहोत. तर या बैलपोळ्यामध्ये बैलपोळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल छान माहिती सांगितलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला मी देणार आहे. तर बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा असतो. त्या दिवशी गोठ्यात जे बैल असतात ना मुलांनो, त्यांना सगळ्यांना न्हाऊमुको घालतात आणि त्यांना छान त्यांचे रंगीत शिंगांना रंग दिला जातो. अंगावर मखमली झुली दिल्या जातात. कपाळावर बाशिंगे, फुगे असं बांधले जातं आणि त्यांना सजून धजून गावभर त्यांना मिरवतात. आणि त्या दिवशी त्यांना काहीच काम करायला लागत नाही, कारण वर्षभर बैल शेतकऱ्यांना खूप मदत करतात. बट बैलपोळ्याच्या दिवशी त्यांना काहीच काम करायला देत नाही. त्यांना अगदी आरामाचा दिवस असतो त्या दिवशी. आणि मेन म्हणजे त्या दिवशी त्यांना गोडधोड स्पेशली पुरणपोळी खाऊ घातली जाते. आमच्या लहानपणी तर शेतकऱ्यांचं बैल जे असायचे त्यांची ती मिरवणूक निघायची आणि अगदी त्यांच्या शर्यती लागायच्या की कोणाची बैलजोडी ही पहिली येते. आणि प्रत्येक घरी जाऊन शेतकरी ज्या घरामधील बायका असायच्या पहिले त्या त्यांची पूजा करून अगदी ओवाळून त्यांना पुरणपोळी खाऊ घालायच्या. आणि अशा प्रकारे बैलपोळा हा सण साजरा केला जात होता. तर मुलांना आवडलं का? तुम्हाला समजले का बैलपोळ्याचे स्पष्टीकरण? तर आता आपण यामधले काही शब्दार्थ बघूया. न्हाऊ घालणे. न्हाऊ घालणे म्हणजे काय? अंघोळ घालणे. झूल, बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत कापड. बाशिंग, बैलांच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण म्हणजे ऑर्नामेंट. दिन म्हणजे दिवस. तर आता आपण एका वाक्यात उत्तरे बघूया, प्रश्नांची उत्तरे बघूया. बैलांच्या सणाला काय म्हणतात? बैलांच्या सणाला बैलपोळा असे म्हणतात. बैलांना कसे सजवले आहे? बैलांना मखमली झुली आणि रंगीत शिंगे आणि कपाळी बाशिंग बांधून सजवले आहे. बैलांची नावे कोणती आहेत? बैलांची नावे ढवळ्या आहेत. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात? बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी हा पदार्थ खाऊ घालतात. अशा प्रकारे हे जे कवी आहे धोंडीराम सिंह राजपूत यांनी बैलपोळा हा सण या कवितेद्वारे खूप छान सांगितलं आहे. धन्यवाद.